तर सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मी लगेच निघालो थेऊरच्या दिशेने। सिद्धटेक ते थेऊर अंतर साधारण 2 तासाचं आहे। तर रस्त्यात जाता जाता मला छान असा सूर्यफुलांचा मळा दिसला। पहा किती सुंदर वाटतोय ते। मग मी पोहोचलो थेऊरला। गाडी पार्क करून जेव्हा मंदिराच्या दिशेने चालायला लागलो तेव्हा नजरेस पडला तो पिवळा भगवा रंगात उजळलेला हा चिंतामणी गणपतीचा दरबार। बाजूला उभा असलेला हा कौलारू मंडप मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर घालतो। इतिहासानुसार इथेच गणपतीने महर्षी कपिल यांच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या दैत्य गणासुराचा पराभव केला आणि महर्षींना त्यांची चिंता हरवणारा चिंतामणी रत्न परत मिळवून दिलं। म्हणूनच गणरायाचं नाव पडलं श्री चिंतामणी। जो चिंता हरतो तो चिंतामणी। हे मंदिर मुळामुठा नदीच्या काठावर वसलेलं आहे। मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि इथली प्रसन्नता मनाला वेगळाच आनंद देते। या सर्वाचा अनुभव घेऊन इथून निघालो ते थेट रांजणगावच्या श्री महागणपतीच्या दिशेने। तासाभरात पोहोचलो रांजणगावला। संध्याकाळ झाली असल्याने मंदिरानजीकच्याच हॉटेल रेजन्सी मध्ये थांबलो। रूम मध्ये सामान ठेवलं, फ्रेश झालो आणि साधं असं डिनर करून थेट झोपलो। तर हा झाला आपला डे 2 चा पार्ट 2। तर उद्या सकाळी भेटूया रांजणगावचा श्री महागणपतीला। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।